निवड यासाठी आजपासून विधानसभेच्या 3 दिवसीय अधिवेशनाला सुरुवात होते आहे आणि त्यासाठी भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष म्हणून काल शपथ देण्यात आली आहे। 15व्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनास आजपासून सुरुवात होणार आहे। पहिले 2 दिवस सर्व 288 सदस्यांचा शपथविधी पार पडेल, तर सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल आणि त्यानंतर राज्यपालांचे नवीन विधानसभेसमोर अभिभाषण होईल। अखेरच्या सत्रात पुरवणी मागण्या विधेयक सादर केली जाते। पंधराव्या विधानसभेमध्ये 78 सदस्य पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत। नवीन चेहऱ्यांमध्ये भाजपच्या 33 आमदारांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती आहे। शिंदे सेनेचे नवीन 14, अजित पवार गटाचे 8 आमदार शपथ घेणार आहेत। राहणार आहे आज एक समाधान आहे। यापूर्वी मी बऱ्याच वेळेस आलो त्यावेळेस कुठंतरी ती वेटिंग थांबणं होतं। बराच कालावधी 5-5 तास 4-4 तास आम्हाला इथं आतमध्ये प्रवेशासाठी लागला, पण आज आल्यानंतर ज्या पद्धतीने सन्मान होतोय, माझ्या तालुक्याचा सन्मान होतोय, माझ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान होतोय, याचा कुठेतरी आनंद आहे। अनेकदा कामाच्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, ते पण व्हिजिटिंग पास घेऊन तुम्ही आलेलात। आज आमदार म्हणून या ठिकाणी आलात आणि तिकडे डोकं ठेवून तुम्ही पाया देखील पडलात। नाही, आज आहे माझ्या दृष्टीने एक मंदिर आहे। ज्या पद्धतीने आपण मंदिरात गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतो, आज माझा पहिला प्रवेश आहे। आमदार झाल्यानंतर मी पहिल्यांदा येतोय, त्यामुळे निश्चितच मी तिथं आज दर्शन घेऊनच आत प्रवेश करतो। सिनियर आमदार देखील असतील, कशा पद्धतीने तुम्ही काय शिकण्याचा प्रयत्न करणार आहात त्यांच्याकडून आणि काय मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार आहात? आज ज्या पद्धतीने प्रत्येक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काही विकासाचं काम केलं, माझा संगमनेर मतदारसंघ ज्या पद्धतीने आज जॉईंट किलर म्हणून मला 288 मध्ये ओळखलं जातंय, तर माझा भविष्यात सुद्धा प्रयत्न राहील का विकासाच्या बाबतीत सुद्धा माझा मतदारसंघ 288 मध्ये वेगळं त्याचं स्थान राहिलं पाहिजे। की या ठिकाणी खरं तर जायंट किलर म्हणून विशेष म्हणजे यांची ओळख सध्या बघायला मिळत आहे, कारण खरं तर बाळासाहेब थोरात जे अनेकदा विजयी झालेले उमेदवार होते त्यांना पराभूत करून त्यांनी या ठिकाणी आज विधान भवनामध्ये प्रवेश मिळवलेला आहे आमदार म्हणून आणि पाया पडून आशीर्वाद देखील घेतलेला आहे। अनेक मुद्दे विधान भवनामध्ये मांडण्याचा प्रयत्न देखील करणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।